नमस्कार, तर स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसरी माळ रंग हिरवा। तर जाणून घेऊया या दिवशी कुठल्या देवीच्या रूपाला मान दिला जातो। तर आज दुसरा दिवस आहे आणि ब्रह्मचारिणी देवीची आज पूजा केली जाते। तर माँ दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे। येथे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या। या देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजींच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले। तिने 1000 वर्षे फक्त फळे आणि फुले खाण्यात घालवली आणि 100 वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यांवर जगली। काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे जावे लागले। 3000 वर्षे तिने तुटलेली बिल्वाची पाने खाल्ली आणि भगवान शंकराची पूजा चालू ठेवली। यानंतर त्याने बिल्वाच्या वाळलेली पाने खाणेही बंद केले। अनेक हजार वर्षे निर्जल राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली। तिने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले। कठोर तपश्चर्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले। देव ऋषी सिद्धगण ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपस्येला अभूतपूर्व पुण्यपूर्ण कृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले, हे देवी, आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही। हे केवळ तुझ्यामुळे शक्य झाले। तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवरायांची प्रार्थना करतील। आता तुझी तपश्चर्या सोडून घरी ये। लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येत आहेत। जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ नये, हा या देवीच्या कथेचा गाभा आहे। माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात। दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते। तर माँ ब्रह्मचारिणी यांना पांढऱ्या रंगाचे फूल वाहिले जाते। तर तुम्हाला ही जर माहिती कामाची वाटत असेल तर नक्की इतरांपर्यंत शेअर करा आणि जर या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।